हा मी आणि ही माझी मुलगी रेवा आणि कॅमेरामन माझी बायको. तर तुम्ही विचार करत असाल सकाळी सकाळी मध्ये काय करतो, तर ही माझीच हाऊस म्हणून आम्ही इथे सगळे जमलो आहे. बायकोला म्हटलं माझा व्हिडिओ काढ. बायको म्हटली मला काही वेळ नाही. तर या व्हिडिओतले सगळे कॅरेक्टर जबरदस्तीने आणलेले आहेत. तर हा बायकोने काढलेला हाय क्वालिटी 10 सेकंदाचा व्हिडिओ. आणि ज्याच्यासाठी अट्टहास केला हे ते खडकवासला धरण. अपार्टमेंटच्या बाहेर निघायला दिसलं की रोडचं काम झालेलं आहे. नंतर अचानक आठवण आली की इलेक्शन नुकतेच जाहीर झालेले आहेत. उन्हामुळे अंगाची लाही होत होती, त्यामुळं मला माझी कॅपॅसिटी कळली आणि मी लगेच डिसिजन घेतला की दापोडी ते स्वारगेट आपण लोकलने प्रवास करूया. कसबा स्टेशनवर मला 2 सायकलिस्ट दिसले. बघा, बस एवढंच सांगायचं होतं. आता कट टू स्वारगेट स्टेशन. स्वारगेट ते खडकवासला टोटल 13 किलोमीटर. या 13 किलोमीटरमध्ये 1760 महत्त्वाचे ठिकाण आहेत. त्यात मी कधी न गेलेलो असं हे सारसबाग. रामकृष्ण मठ. या मठाची आणि माझी ओळख म्हणजे इंजिनिअरिंगला घेतलेली इंग्लिशमधली पुस्तकं, त्यामुळे ती तशीच पडून आहेत. पुढचं ठिकाण म्हणजे जनता वसाहत आणि त्याला लागून असलेलं पु ल देशपांडे उद्यान. पु ल देशपांडेंची नाटकं ऐकली होती, पण त्यांच्या नावाचं उद्यान आहे पहिल्यांदाच पुण्यात येऊन कळलं, तेही दुनियादारी या पिक्चरमधून. त्यानंतर खडकवासला जायला भरपूर ठिकाणं लागतात. सिंहगड रोड, वडगाव कॅनल, फन सिटी, क्रिकेटवाडी, धायरी फाटा. या इन्फॉर्मेशनने तुम्हाला फाटा फरक पडलेला नाही तरीही सांगून टाकलं. तर कट टू आपला खडकवासला डॅम. इथे येण्याचे माझे 2 अट्रॅक्शन. एक म्हणजे आर्टिफिशियली तयार झालेला बीच आणि दुसरं म्हणजे आर्टिफिशियल चौपाटी. या दोन्ही गोष्टी या विकेंडला बंद होत्या, त्यामुळं माझा विकेंड काय सत्कर्मी लागलेला नाही आहे. त्यामुळं बायकोला लगेच कॉल केला आणि सांगितलं मी घरी येतोय, मस्त स्वयंपाक करून ठेव, जेवूयात. तर हा तो व्ह्यू, त्यासाठी मी इथं आलो होतो. तर पुणे मेट्रोचे आभार की त्यांनी शहराला कनेक्टिव्हिटी दिली, त्यामुळे हा प्रवास माझा पॉसिबल झाला. थँक्यू. मला लहानपणापासून इच्छा होती की मी सायकलवरच भारत भ्रमंती करावी, पण सध्या ते काय पॉसिबल नाही. त्यामुळं पुढील लोकल डेस्टिनेशन पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी. सायनिंग ऑफ, सुशील.